कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगडे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात, याच अनुषंगाने चर्चा करतोय. एकेकाळी भाजपचे गंभीर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे उलवे परिसरामध्ये पाहिलं जात होतं. एक प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्ता आणि ठाकूर परिवारांचा जवळचा असलेला हा कार्यकर्ता अखेर भाजपला दूर करत अखेर उमेदवारी मिळवली आहे. याच अनुषंगाने चर्चा करतो. उलवे परिसरामध्ये जे भाजपमध्ये भक्कमपणे बांधण्यामध्ये ज्यांचा हात राहिला, ज्यांची उपसरपंच म्हणून कारकीर्द गाजली आणि पक्षासाठी हल्ला सहन केला, अशा नेतृत्वाचा आपण व्यक्तिमत्वाचा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. अमर म्हात्रे यांच्यावर अन्याय का झाला, त्यांच्यावर महेश बालदींनी अन्याय काय केला, त्यांच्या मनामध्ये नेमकी खतखत काय, का त्यांना हा निर्णय घ्यावा लागला, हे सगळे प्रश्न पडलेले आहेत. का भाजप सोडून एक बलाढ्य पक्ष, ज्यांनी पक्ष उभा केला, अशा नेतृत्वाला सोडत अखेर त्यांनी दुसऱ्या परिवर्तन एक आघाडी जी बनवलेली आहेत, महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे. त्यांच्या पत्नी जी आहे त्या जिल्हा परिषद गव्हाण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आपल्यासोबत अमर म्हात्रे जे उपसरपंच राहिलेले. सर, स्वागत आहे विकासनामामध्ये. खरं तर तुमची कारकीर्द आम्ही पाहिली, या विकासामध्ये तुमचं मोठं योगदान राहिलेलं आहे. पण अचानक तुम्हाला निर्णय घेतला, एक मोठा पक्ष, ठाकूरांच्या जवळ अमर म्हात्रे काम करणार नेतृत्व होतं, आणि अखेर तुम्ही असा काय निर्णय घेतला? आता पूर्ण देशामध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, पूर्ण महानगरपालिकांमध्ये सत्ता आहे. इथं तर आमच्या इथं पण संपूर्ण एरियामध्ये भाजपची सत्ता असताना अमर म्हात्रे जो 11-12 वर्ष भाजपचं काम करत होता, त्यांनी पक्ष सोडला किंवा पक्षाच्या विरोधात उमेदवारी अर्ज केली अपक्ष म्हणून, आणि नंतर मग महाविकास आघाडीने मला पाठिंबा दिला. याचे कारण सांगण्यापेक्षा लोकांनाही समजले असेल की अमर म्हात्रे अन्याय झाल्याशिवाय अमर म्हात्रे बाजूला झाला नसेल भाजपपासून किंवा भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात. कारण मी भाजपच्या विरोधात कधीच नव्हतो. आजही सांगतो, रामशेठ ठाकूर साहेब किंवा आमदार साहेब यांच्याबद्दल माझ्या मनात भावना आहे, ती आदराचीच आहे. पण जो उमेदवार त्यांनी दिला, निलेश खारकर, त्याचं शून्य कर्तृत्व, फक्त लोकांच्या मध्ये भांडणं लावणं, त्यातून लोकांमध्ये काय झालं, ज्यावेळेपासून याला मी स्वतः सक्रिय मी केला, त्याला हा 2 वाजता 3 वाजता उठायचा, मी त्याला सक्रिय केला की इलेक्शन तुला लढायचं. मी 6 वर्ष विभागाचा अध्यक्ष म्हणून काम केला. त्यावेळेला मी त्याला जाऊन सांगायचं, तुला उमेदवार लढवायची आहे. मी तर एक वेळ त्याच्या समोर आमदारांना बोललो की महेश शेठ, याला सांगा जरा लवकर उठायला, त्याला उमेदवारी लढवायची आहे. तर तो त्यांनी तिथं सांगितलं की दिवसा ठेवले, ते मातलेले लोक येतात आणि त्यांचा काही इंटेंट करायचा. मग त्याला बोललो का रात्री मातलेले येतात का दिवसाची मातलेले येतात. मग आमदार साहेब पण त्याला 10 लोकांसमोर बोलले, निलेश तू रात्री सांगतोस का मी रात्रभर काम करीन. रात्रभर काम सामान्य माणसाची एखाद वेळ येते, 1% कोणाचा काही प्रॉब्लेम झाला, ऍक्सिडेंट झाला, कोणाचं भांडण झाला, पण रात्री नाही तर मग 99% हे मातलेले लोकांचीच भांडणं होतात. आणि त्यासाठी जर तू जागा राहत असशील तर ते बरोबर नाही, तुला सकाळी 10 पासून ऑफिस जॉईन करायला लागेल. हे स्वतः आमदार साहेब त्याला बोलले होते. अशा माणसाचा नेतृत्व देणे, नंतर विभागाचा अध्यक्ष बनवणे, या गोष्टीचे चालू होत्या. आणि मग त्याचा मनमानी कारभार चालू होता. वरिष्ठ जे आमचे भाजप पक्ष ज्यांनी उभा केला साहेब, त्या सर्वच्या सर्व लोकांना म्हणजे एकदम तुच्छतेची वागणूक हा निलेश खारकर देत होता, आणि मला ते सहन होत नव्हतं. शेवटी मी राजीनामा द्यायचा विचार केला. मी रामशेठ ठाकूर साहेबांना, माजी खासदार साहेबांना यांना सांगितलं की मी राजीनामा देतो, आणि त्यांनी सांगितलं का नाही तू काम कर. पण माझा राजीनामा स्वीकार करण्याच्या अगोदरच किंवा राजीनामा न घेताच महेश शेठ यांनी त्याला विभागाचं अध्यक्षपद दिलं. मी त्याला शुभेच्छाही दिल्या, बाबा अध्यक्षपद इथलं ठीक आहे. पण ज्यावेळी मी अध्यक्ष होतो त्यावेळी 3 वर्षापूर्वी मी स्वतः त्यांना म्हणालो होतो की मी जोपर्यंत अध्यक्ष आहे मी कुठला इलेक्शन लढणार नाही. आणि ज्यावेळी 30 तारखेला म्हणजे समजा की 30 डिसेंबर हा जानेवारी महिना चालू आहे, तर तो ज्यावेळी मला भेटायला आला, त्याच्याबरोबर एव्हिडन्स होते 2 आमच्या पक्षाचे मोठे पदाधिकारी. कारण हा
माणूस खोटा पण खूप आहे. म्हणून मी 2 एव्हिडन्स सांगितले. त्यांच्या समोर त्याला बोललो की आता तू पक्षाचा तू अध्यक्ष आहेस, तुझी मिसेस अध्यक्ष आहे आणि आता तुला झेडपी मिळालेली आहे, त्याच्याबद्दल तुला शुभेच्छा. पण आमचाही कुठेतरी विचार कर, जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कर किंवा माझ्याबरोबरच्या कार्यकर्त्यांचा विचार करून एखाद मीटिंग आमदार साहेबांकडे लावून पंचायत समिती तरी आम्हा लोकांना एक जुन्या लोकांमध्ये कोणाला तरी मिळावी म्हणून माझा प्रयत्न आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी 3 तारखेपर्यंत बिझी आहे, 31 तारखेला वाईफ समाजा बड्डे आहे आणि 3 तारखेला मी वरिष्ठांना घेऊन इथल्या पदाधिकाऱ्यांकडून आमदार साहेबांच्या बरोबर तुमची मीटिंग लावतो. पण 31 तारखेलाच त्याचा फोटो आला आमदार साहेबांबरोबर. मला दुसऱ्याकडून फोन आला की तो 3 तारीख बोललेला, हा 31 तारखेचाच फोटो आहे, म्हणजे तो तिथे गेलाय पण तुमचा विषय घ्यायचा नाहीये. आणि पक्षानेच मला बाजूला काढला होता. माझा बॅनरवरून फोटो काढणे किंवा म्हणजे जी वागणूक असते. अहो तुम्हाला एकच सांगतो, जर यांना असं वाटतंय की मी महाविकास आघाडीचं समर्थन घेतलं, मी अजून समर्थन घेतलं, मी झेडपी निवडून जर आलोच तर पैसे किंवा पदासाठी केलंय, ते जर करायचं असतं साहेब 11 वर्ष 12 वर्ष मी रामशेठ ठाकूर साहेबांबरोबर काम करतोय, आमदार प्रशांतदादांबरोबर काम करतोय आणि 2 टर्मचे आमदार इथं सर्व काही मी इथं हँडल करायचो. त्यावेळी कधी गेलो नाही तुम्ही पैशांसाठी कुठले मोठे कॉन्ट्रॅक्टांसाठी. माझ्या मनात जर तो काही लाभलोभ असता तर मी 5-50 कोटी असेच कमवले असते. इथं कोण होता भाजपमध्ये? कोणची हिंमत होती का इथे शेका पक्षाने काँग्रेसच्या लोकांबरोबर भिडण्याची? आज बरेच विषय होतात की अमर म्हात्रे बाजूला गेला, हे झालं ते झालं. माझा भाजप पक्षावर राग नाही. मी आधी सांगतो का रामशेठ ठाकूर आजही मानतो आमचा विरोध हा दिलेल्या उमेदवार निलेश खारकरच्या मिसेसला आहे आणि म्हणून मी भाजपपासून बाजूला झालेला आहे. सर तुमच्यावर हल्ला झाला त्या काळामध्ये जो आरोपी आहे त्याला सुद्धा भाजपात घेण्याचं काम निलेश खारकरनी केलं. म्हणजे तुमच्या ज्याला काय म्हणतात जखमी मीठ सोडण्याचं काम निलेशने सातत्याने केलं का? विषय कसा आहे की माझ्यावर हल्ला झाला, त्यांनी मान्य केला, तो 5-6 महिने जेलमध्ये राहिला. तो कार्यकर्ता आमदारकीच्या इलेक्शनला प्रीतमदादांबरोबर काम करीत होता. प्रीतमदादा आणि जयम शेठ यांचा जेव्हा प्रवेश झाला त्यावेळेला जर त्यांनी प्रवेश केला असता तर त्यांचा कार्यकर्ता म्हणून प्रवेश आम्ही मान्य करू शकलो असतो. पण स्पेशली गेल्या महिनाभरापूर्वी त्याचा पक्षप्रवेश करण्यात आला, तो पण निलेश खारकरच्या पुढारपणाने. म्हणजे तो किती मोठा माणूस आहे हे दाखवण्यासाठी. पण तो पक्षप्रवेश झाला निव्वळ मार्केट लावण्यासाठी. त्याचा मार्केट इथं मंगळवार मार्केट बंद केला गेला होता. निलेश संजय नाईक जो आहे माझ्यावर हल्ला करण्याचे जी जिम्मेदारी त्याचा. आणि इथे सगळ्या फुटपाथवर गेलेत तुम्ही तर 100 पैकी 90-99 तुम्हाला टपरीवाले सांगतील का बाबा हा आमच्याकडून हप्ता घेतो. आणि ते हप्तेखोरी चालू करण्यासाठी त्यांनी आणि मार्केट लावण्यासाठी त्यातून पैसे उकळण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आणि निलेश खारकरला असा भ्रम होता, मी सांगतो आज भ्रम होता की अमर म्हात्रेला पॅरलर म्हणून हा त्याच्या विरोधातला माणूस उभा करायचा आणि गावामध्ये त्याला संपवायचं. आणि त्यांनी प्रवेश केला त्याबद्दल पक्षाला धन्यवाद मानतो मी की मलाही माझी जागा त्यांनी दाखवली एवढ्या वर्षाच्या निष्ठेची. पण ठीक आहे, जर पक्षाचा जर असे असता काही विषय तर मला त्यांनी बोलावलं असतं. हा विषय हा फक्त निलेश खारकरचे हट्ट पुरवण्यासाठी झालेला आहे आणि मी हा इलेक्शन निलेश खारकर विरुद्ध लढतोय हे मी पुन्हा सांगतो. आमदार एवढे हट्ट का करतात? बालहट्ट का आमदारांचे एवढे? आमदारांचे नाही बोलू शकत मी. निलेशचं बालहट्ट आहे ते पुरवण्याचा आमदार साहेब प्रयत्न करत आहेत. पण त्यांची भूमिका त्यांनी मांडली, त्यांनी उमेदवारी दिल्या, चांगलं आहे, मला काहीच विषय नाही. उलट मला असं झालंय की मला इलेक्शन लढता वेळेस आता नवीन एक्सपिरियन्स आलेत, लोक भेटतायत, बरं आहे, चांगलं आहे. म्हणजे एकतर काय आम्ही हारो येतो काही विषयच नाही आमचा. आमच्यासाठी मी त्याच वेळेला जिंकलो ज्या दिवशी मी फॉर्म भरला होता. कारण मी शेका पक्ष सोडला त्यावेळी इथं जर कोणची हिंमत नव्हती. आज किती मोठे दादा भाई बोलत असतील ना आम्ही हे आहो ते आहो, हे बाहेर नव्हते निघत. मी सांगतो इथं बाहेर नव्हते निघत. पण अमर म्हात्रे एकटा त्यावेळी लढत होता, सर्वांची केसेस घेतल्या, हल्लं घेतलं, सर्व काय त्रास म्हणजे मानसिक आणि शारीरिक बोला आणि माझ्या परिवार अगदी रस्त्यावर आला, अशा पद्धतीने मी काम केलेलं आहे. सर आपण विकासावर बोलत होतो, तुमचं विजन काय आहे? विजन आहे ते म्हणजे आज पाणी प्रश्न खूप मोठा आहे. नावा ग्रामपंचायत, गव्हाण ग्रामपंचायत, वौला ग्रामपंचायत आणि इथली आमची असणारी एरिया याच्यामध्ये आणि उलवे शहरामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. मी त्याच्यावर अभ्यास बराचदा केला. जर उलवे नोडला स्वतःचा पंप हाऊस असला
तर त्याच्यामुळे जो प्रेशरला पाणी जाईल तो सर्वत्र जाऊ शकतो आणि मुबलक पाणी सर्वांना होऊ शकतो. हा आमचा पहिला मुद्दा आहे. त्याच्याबरोबर त्याच्या इथं जो आठवडा मार्केट लागतोय तो विस्थापित करून नियमानुसार किंवा तिथे कसं आहे सिडकोचे जे प्लॉट आहेत जिथं CRZ लागला समथिंग काही ज्याच्यामुळे तिथे डेव्हलपमेंट होत नाही तिथले ते प्लॉट सिडकोने द्यावे. तिथला कचरा रातोरात उचलावा, तिथं पार्किंगची सुविधा करावी आणि तिथं आयडेंटिफिकेशन व्हावा जे तिथे विक्रेते आहेत. आमचा विरोध कुठल्याही विक्रेत्याला नाही, पण आमचा विरोध हा बांगलादेशी जे घुसखोर आहेत, मोठ्या प्रमाणात रोहिंग्या आहेत त्यांना विरोध आहे. त्यांचं आयडेंटिफिकेशन पोलिसांनी करावं, कारण तोच पैसा कमवलेला देशविघातक प्रवृत्तींना बल देण्याचं काम करतं. त्याच्यानंतर आमचा एक STP प्लॅन जो आहे, STP प्लॅनचा सेकंड फेज लवकर चालू व्हावा. सॉइल टेस्टिंग झालेली आहे, तो चालू करण्याचा प्रयत्न आहे. कारण सांडपाण्याचा जो उदाहरणार्थ 1,00,000 लिटर जर सांडपाणी जातं तर फक्त 40,000 लिटरच तिथून फिल्टरेशन होऊन निघतोय. 60,000 लिटर पुन्हा तसाच येतोय, नाल्यात येतोय, त्याची घाण होतोय, मच्छर होत आहेत, रोगराई पसरते, वास दुर्गंध येते. आमचं ऑफिस आहे ते समोर पेट्रोल पंपचं पत्रे लावलेले आहेत. त्याची एक सही बाकी राहिलेली आहे. तो पेट्रोल पंप चालू करणं, CNG पंप चालू करणं, सेक्टर 22ला एक पेट्रोल पंप आहे तो चालू करणं, सेक्टर 24, 25, 25A जो निलेश काकडचं घर आहे तिथं जर तुम्ही आतमध्ये गेलात तर दयनीय अवस्था आहे. ड्रेनेज फुटलेले आहेत, रस्ता एक बरोबर नाही आहे, पार्किंगची सुविधा नाही आहे, ग्राउंडची सुविधा नाही आहे. तर हे म्हणजे मुद्दे त्याच्या गावातले आहेत, पण मी सांगतो की तेही सुधारण्याचा आणि पूर्ण काम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार तर आहोत आणि ते सक्सेस पण आम्ही होऊ. त्याचबरोबर रस्त्यांचा विषय आहे, स्ट्रीट लाईटचा विषय आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. 12 मुद्दे आहेत. सर्व धर्मियांसाठी प्रार्थना स्थळे अवेलेबल करून देणं, या सर्व गोष्टी आम्हाला करायच्या त्याच्या पुढं आणि याच्या अगोदरही त्यावर आम्ही प्रखरपणे भूमिका मांडलेली आहे. मतदारांना शेवटचं आव्हान काय कराल? तुमच्या पत्नी निवडणुकीत रिंगणात आहे तर आव्हान काय कराल? कशा पद्धतीने तुम्ही मतदारांना? गव्हाण जिल्हा परिषदेसाठी माझी पत्नी सुनंदा अमर म्हात्रे ही उभी आहे आणि तिची निशाणी कब्बशी आहे. तर त्यांच्याबरोबर रुपेश मोहिते जे आहेत, वाल पंचायत समिती बॅट निशाणी आहे आणि त्याचबरोबर सविता मॅडम आहेत, सविता कोहली मॅडम, त्या गव्हाण पंचायत समिती आहेत, त्यांची निशाणी बॅट आहे. या तिघांनाही निवडून देऊन आम्हाला एक उलवा नोट आणि संपूर्ण गाव लेवल आहे गव्हाण जिल्हा परिषदमधील यांची सेवा करण्याची संधी द्यावी. सर, मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय तुमच्या सगळे महाविकास आघाडीचे नेते हे सगळे अमर म्हात्रे आगे पडो हम तुम्हारे साथ अशा घोषणा देत आहेत. हा प्रतिसाद मोठा आहे. हो, विरोधकांना हैराण केलं. नुसता महाविकास आघाडीचाच नाही, त्याच्याबरोबर सोसायटी जी कट्टर आमची भाजपची टीम होती जी माझ्याबरोबर आली त्यांचाही खूप मोठा हातभार लागणार आहे. कारण 25,000 मतदार हे सोसायटीतले आहेत आणि मला विश्वास आहे त्यातून मी 60% मतदान मी स्वतः घेणार आहे. माझी मिसेस आणि पंचायत समितीचे आमचे उमेदवार घेणार आहेत आणि आमचा विजय हा भरघोस मताने होणार आहे. हे होते अमर म्हात्रे आणि विकासाचे मुद्दे, माझी भाजपामध्ये झालेली फरफट, हे सगळे मुद्दे केलेले आणि चुकीच्या पद्धतीने दिलेला उमेदवार आमदारांनी लादला आणि त्याचा फटका भविष्यामध्ये भाजपला होऊ शकतो अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. सर, खूप खूप शुभेच्छा आणि आभार सुद्धा. धन्यवाद साहेब, धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.